हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज सकाळी सकाळी अंबाजोगाईच्या दिशेने निघालो. पाहुण्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना डब्बा द्यायचा होता. अंबाजोगाईमध्ये एंट्री करताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या व पाहुणे देवगिरी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट होते. पाहुण्यांचंच हॉस्पिटल आहे हे. या ठिकाणी सर्व ICU वगैरे सुविधा उपलब्ध आहे. पाहुण्यांची भेट घेतली व मुरुडच्या दिशेने वापस निघालो. ही तीच नदी आहे की ज्यांनी पावसाळ्यामध्ये 3 वेळेस दुधडी वाहत होती. त्यानंतर पुढे एक उसाचा ट्रॅक्टर होता. त्याला म्हणलं, थांब बाबा, नसता अंगावर येशील. त्यानं पण कचकाने ब्रेक दाबलं आणि त्यानं खाली उडी मारली. काळे बोरगाव येथे शेटे साहेबांच्या रसवंतीवरती थोडासा विराम घेतला. त्यांना म्हणलं, काढा 2 रस. त्यांनी पण भत्ता चालू केला व त्यांनी सुंदर असा रस हातामध्ये दिला. त्या रसाचा घोट घेत पूर्ण दिवसाचा जो थकवा होता तो गेला. मग काय, थोडा थोडा घेत घेत रस पिला. आदिराजला रस आवडत असल्यामुळे त्याला पण टिफिन डब्यामध्ये एक बॉटल होती, त्याच्यामध्ये पॅक करून त्याला घेतला. घरी आल्याच्या नंतर आदिराजच्या हातात रस दिल्याच्यानंतर एकदम आनंदी झाला. त्याला म्हणलं, कशी आहे क्वालिटी इन क्वांटिटी? ते म्हणतो, एकच नंबर. मग काय, या ठिकाणी त्याने त्या रसाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आपली दिवसाची शेवट म्हणजे काय, आपले इम्पॅक्ट स्पोकन अकॅडमी. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, फॉलो करा.